हालेलुया. येशूला जे काही मेसेज जगाला द्यायचा होता, हालेलुया, या मेसेज येशूने येशूच्या समोर आलेले लोक आहे त्यांच्यासाठी दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही ठिकाणी थोडे लोक होते, काही ठिकाणी फक्त शिष्य लोक होते. हालेलुया. काही ठिकाणी हजाराने लोक होते. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनींनो, या सगळ्या लोकांच्यासाठी येशूने जे काय संदेश दिला, हालेलुया, त्यातील अनेक संदेश शिष्यांपर्यंत पोहोचले. त्यातील काही शिष्यांनी ते वचन लिहून ठेवले. ते आहे आज तुम्ही इथे बसून ऐकणारे वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने बोलले, शिष्यांनी ऐकले, शिष्यांनी ते लिहून ठेवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू कुठल्या लोकांसाठी हे सर्व बोलले? येशूने कुठल्या लोकांसाठी बोलले? पालस्तीन या भागातील लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यासाठी बोलले. तर आज आपल्याला त्या गोष्टीचं काही महत्त्व आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशूचे वचन सजीव आहे. हालेलुया. हालेलुया. तेव्हा बोललेले शब्द मरून गेले नाही, ते जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा बोललेले ते वचन जिवंत आहे, म्हणून आज आपल्या हृदयामध्ये येत आहे आणि त्या आत्मात जात आहे. हालेलुया. या वचनामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आठवत आहे अमलासमध्ये एकदा मी प्रवचन देत आहे, तेव्हा तिथे आपल्या वसईत भागातून आलेले एक बंधू तिथे बसलेला आहे. हालेलुया. त्या बंधूने उभं राहून मला सांगितलं, तुम्ही आता जे बोलले त्यामध्ये काहीतरी ताकद आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या बंधूला आवडते, त्यांचा थोडाफार पुढे जवळ जाऊन गेलो. मी त्यांना विचारलं, हालेलुया, तुम्हाला कसं काय कळालं मी बोललेल्या वचनामध्ये काहीतरी ऊर्जा आहे म्हणून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बंधूने सांगितलं, फादर बेनी, मी ख्रिस्ती नाही, मी ख्रिस्त विरोधी आहे. मी ख्रिस्ती नाही, मी ख्रिस्त विरोधी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी लोकांच्या सोबत इकडे आलो, तरी तुम्ही आता काहीतरी वाचत बोलत होते, तेव्हा माझा हे मेलेले हात फादर जिवंत झालेला आहे. बघा, माझा हा हात बंद आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. मी त्यांना सांगितलं, मग पुढचा पण वाचन ऐका. अजून थोडे वाचन त्या बंधूने बोलले. हालेलुया. त्यानंतर आम्हाला आश्रमच्या आपले लोक बसणारे ठिकाण आहे, त्यांच्या सभोवती हा बंधू धावले. प्रेज द लॉर्ड. त्यांना उभा राहता येत नव्हता. हालेलुया. व्हीलचेअरमध्ये त्यांना तिकडे बसवलेलं आहे. हालेलुया. पहिले हात उभे झाले, त्यानंतर पायाला पाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रभू येशूने इस्रायली लोकांसाठी, पालस्तीन येथील लोकांसाठी जे वचन तिकडे बोलले, हालेलुया, ते वचन इथे आपण बसून ऐकत आहे, तेव्हा
तिथे बसणारे काही लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही लोक जीवन संपवण्यासाठी बसलेला आहे. अशा काही लोकांच्या जीवनामध्ये आशा निर्माण होत आहे. हालेलुया. कारण काय आहे? हालेलुया. या वचन तेव्हा बोललेलं वचन असलं तरी दोन्ही बाजूला ताकद असलेल्या तलवारीप्रमाणे कुठे पाहिजे तिकडे पोचणार. हालेलुया. 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 काल मानोरी येथील लोकांशी देवाचे वचन बोलताना मी त्यांना बोललेली एक गोष्ट आहे, ख्रिस्त मंडळीमध्ये आपण चिकटून राहायला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. प्रियानो, जेरुसलेम मध्ये उभं राहून येशूने शिष्यांना सांगितलं. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही ऐकलेली गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत बोला पोहोचवायची. Praise the Lord. Hallelujah. ते वचन कोणासाठी होता? सर्व जगासाठी आहे. जगातील सगळ्यांसाठी आहे. संपूर्ण मानव जातीसाठी आहे. हालेलुया. या जगातील सर्व झाड झुडुप सगळ्यांसाठी आहे. संपूर्ण निसर्गासाठी हे देवाचे वचन आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मी 7वी मध्ये शिकत होतो तेव्हा काही माझ्या मित्रमंडळी माझ्याकडे आले आणि त्या मित्रमंडळीने मला विचारलं, तुला आकाशवाणीमध्ये काम करायची इच्छा आहे का? हालेलुया. माझ्यासाठी आकाशवाणी म्हणजे टू मच होते. हालेलुया. मी सांगितलं माझी काही इच्छा नाही. हालेलुया. आकाशवाणीमध्ये गाणं म्हणायची इच्छा आहे का? मी सांगितलं माझी काही इच्छा नाही. हालेलुया. तुला इच्छा असो नसो, हालेलुया, आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे. तू पुढच्या रविवारी आपण ठिकाणी या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आकाशवाणीमध्ये काम करायची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी या. हालेलुया. त्या मुलाने मित्राने मला सांगितलं, फक्त तुला मात्र नाही, जेवढे लोक मिळणार त्या सगळ्यांना घेऊन या, कारण आपल्याला बायबल शिक्षण मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. मला खूप बरं वाटलं. हालेलुया. बायबल शिकायला भेटणार आहे. हालेलुया. मी माझ्या मम्मीला सांगितलं, मम्मी जरा बायबल शिकू. मम्मीला बरं वाटलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर आम्ही आमच्या पॅरिश प्रिस्टना भेटायला गेलो. साक्षीच्या पारायणाला. हालेलुया. फादर आम्हाला रविवारी बायबल शिक्षण मिळणार आहे. मग कॅटेकिझमला नाही आलं तर चालते, आम्ही बायबल शिकायला जाऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फादरने सांगितलं, तुझ्या सोबत कोण आहे? जेवढे नाव आठवलं मी बोललो त्यांचा. फादरने सांगितलं तर सगळ्या पोरांना घेऊन या माझ्याकडे. हालेलुया. छोटे आहे मोठे आहे सर्व आहेत त्यात. हालेलुया. फादरने हातातील बायबल असे घेतले आणि फादरने आमच्या समोर ते बायबल आणून ठेवले. हालेलुया. फादरने बायबल आणून ठेवले आणि फादरने मी तुम्हाला विचारले प्रश्न विचारले.
फादर विचारले काय आहे? आम्ही सांगितलं बायबल आहे. फादरने विचारलं कोणी सांगितलं की बायबल आहे? एका पोराने सांगितलं आम्हाला माहिती आहे फादर ते बायबल आहे म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते फादरला आता मरण पावून 20-25 वर्ष झालेलं आहे. तरी मी त्या फादराच्या आठवणीच्या समोर मी फादरला नमन करत आहे. आणि प्रियानो, त्या फादरने सांगितलं कोणी पण हे बायबल आहे म्हणून बोललं तर विश्वास नको ठेवू. प्रेज द लॉर्ड. फादरने सांगितलं की बायबल आहे हे आपल्याला ख्रिस्त मंडळीने सांगितलेलं आहे. ख्रिस्त मंडळीने बोलले म्हणून हे आपल्यासाठी बायबल आहे. हालेलुया. कोणी पण कुठे पण उभे राहून काहीही घेऊन हे बायबल आहे म्हणून बोललं तर ते बायबल होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, संत ऑगस्टीनने सांगितलं की हे बायबल आहे म्हणून ख्रिस्त मंडळीने मला शिकवलं म्हणून मी या पुस्तकावर विश्वास ठेवतो. हे बायबल आहे. संत ऑगस्टीनने सांगितलं हे साधा पुस्तक आहे म्हणून उद्या ख्रिस्त मंडळीने मला बोललं तर मी हे पुस्तक बाजूला ठेवणार. प्रेज द लॉर्ड. काही लोक माझ्याकडे बघताय, मला वाटतं त्यांना पटत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्हाला पटत नाही कारण बायबलच्या संबंधामध्ये खरं गोंधळ चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. त्या पुस्तकामध्ये, त्या बायबलमध्ये किती पुस्तकं आहेत माहिती आहे? किती? 73 पुस्तक या बायबलमध्ये आहे. हालेलुया. बाकी काही लोकांच्या हातामध्ये जे पुस्तकं आहेत त्यामध्ये 73 नाही. हालेलुया. या पुस्तकामध्ये 73 पुस्तक कुठून आला? हालेलुया. प्रियानो, अनेक बिशप लोक एक डीकन, ती डीकन ताकदवर डीकन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे ते एकत्र बसून प्रार्थना करत अनेक पुस्तक होते त्या काळामध्ये. हालेलुया. त्यातील या 73 पुस्तक त्यांनी निवडून सांगितलं यामध्ये जे वचन आहे त्यामध्ये देवाचा आत्मा कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. यामध्ये देवाचं वचन आहे. हे देवाचे वचन आहे. हालेलुया. खात्रीपूर्वक ख्रिस्त मंडळीने पूर्ण परीक्षण घेऊन घोषित केला एवढे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. याचं बाहेर वचन आहे. हालेलुया. काही लोकांनी यातील वचन कमी केलेले ते पण आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपण ख्रिस्त मंडळी बरोबर एक रूप होऊन जगायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत सिप्रियन नावाचा एक फादर्स ऑफ द चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. संत सिप्रियन ख्रिस्त मंडळी विषयी बोललेले गोष्ट असे आहे. हालेलुया. तुम्हाला यामध्ये देवाचे वचन दिसत असेल तर हालेलुया तुम्हाला ख्रिस्त मंडळीमध्ये हालेलुया ख्रिस्त मंडळीमध्ये तुम्हाला देवाचे अनुभव मिळत असेल तर इथे तुम्हाला देवाचा अनुभव मिळतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूला तारणारा पुत्र म्हणून जाणायचं असेल तर ख्रिस्त मंडळीमध्ये तुझा विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आबा पिता कोण आहे याचा तुला अनुभव पाहिजे असेल तर ख्रिस्त मंडळीमध्ये तुझा विश्वास पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त मंडळीने आई म्हणून आपल्याला स्वर्गातील बापाचा ओळख करून दिलेला आहे, पुत्र येशूचा ओळख करून दिलेला आहे. हालेलुया. या ख्रिस्त मंडळीने आपल्याला हे देवाचे वचन आहे म्हणून आपल्याकडे हे वचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. या पवित्र ग्रंथातील सर्वात मोठा हिरो येशू आहे. हालेलुया. त्यामध्ये बाकी छोटे छोटे अनेक हिरो आहेत. हालेलुया. त्यातील एक मोठा हिरो आहे आजच्या वाचनामध्ये तुम्ही ऐकलेले आपले प्रिय पेत्र. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. संत पेत्र आपल्यासारखा डोकवाला होता. शॉर्टकट कुठे भेटणार ते बघणारा. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण आयडिया काढणारा. शॉर्टकट मारायला आपल्या सर्वांची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. शॉर्टकट मारता मारता आपण पहिले कसं शॉर्टकट मारणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. संत पेत्रानी येशूला आवडणारा गोष्ट आहे देवाचे वचन, प्रार्थना, हे सर्व गोष्टी. हालेलुया. येशूच्या सहवासामध्ये, येशूच्या संबंधामध्ये पेत्राला पटलेली एक गोष्ट आहे, येशू कोणावर सूड घेत नाही. धन्यवाद येशू. हालेलुया. साक्रमंतातील येशूने तुमच्यामध्ये काही लोकांना मणक्याच्या भागामध्ये ते क्या होते ते मणक्याच्या क्या कोणाच्या तरी परमेश्वरांनी दूर करून दिलेला आहे. ज्या ज्या लोकांना मणक्याचा दुखणे होते आणि ते त्रास आता निघून गेले असे अनुभव असलेले लोक हात वर करू शकतात. मान तिकडे करून बघा. हालेलुया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. हालेलुया. 19 20 21. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोळ्याला मोठा काहीतरी मार बसले होते, तेव्हापासून तुमच्या डोळ्याला जे धक्का लागले होते त्याचा परिणाम परमेश्वराने आज दूर करून दिलेला आहे. जोरदार धक्का डोळ्याला लागलेले कोणाच्या तरी डोळ्याला जे त्रास आज चालू आहे ते त्रास देवानी दूर करून कोणाचा तरी डोळे बरे केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाईव्ह प्रेयर चालू आहे म्हणून कोणतरी पूर्ण प्रार्थनामध्ये आपल्या घरी बसून प्रार्थना करणारा असेल तर तुमच्या कॉमेंटमध्ये पण ते टाकू शकता. आहे कोणाच्या तरी डोळ्याला जे जोरदार मार बसले होते त्या व्यक्तीला येशूने आता बरं केलेलं आहे. इकडे कोणाचे असे अनुभवातील डोळ्याला बरेपणा वाटायला लागले असे कोण आहे? हालेलुया. एक ताई तिकडे आहे, आपले बाबांना पण प्रभूने स्पर्श केलेला आहे. 2 ताई तिकडे आहेत. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. आपले परमेश्वर ज्यांना डोळे काम करत नाही अशा डोळे असलेल्या लोकांना बरे करणारा परमेश्वर आहे. काही लोकांना तरी आठवणीत असेल 2-3 वर्षापूर्वी जेव्हा कॅरिस्मॅटिक प्रार्थना पुण्यामध्ये चालू होते, नॅशनल कॅरिस्मॅटिक कॉन्फरन्स. हालेलुया. आपली प्रार्थना तिकडे चालू असताना दोघेच ज्यांना अनेक वर्ष एका व्यक्तीला जन्मापासून डोळ्याला दृष्टी नव्हता, त्या व्यक्तीला प्रभूने त्यांच्या डोळ्याला दृष्टी दिली. एक व्यक्ती विरारचे होते, एक व्यक्ती गोव्याचे होते. दोघांनाही परमेश्वराने तिथे बरे केले. 2009 काय बोलले? योहान शुभवर्तमान. हालेलुया. आपण आपले परमेश्वर बरे करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यामध्ये अनेक लोकांच्या डोळ्यांना स्पर्श केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वीच्या अहमदनगरमध्ये आपली प्रार्थना चालू होते 3 दिवसापूर्वी. हालेलुया. तिथे एका म्हाताऱ्या बंधूला जन्मापासून कानाला ऐकू येत नव्हता. परमेश्वराने त्यांचे कान आपले प्रार्थना चालू असताना 3 दिवसापूर्वी बरे केले. हालेलुया. हालेलुया. इथल्यामध्ये अनेक लोकांचे या एवढ्या भागातील दुखणे देवाने बरं केलेलं आहे. ते बरं झालेले लोक बरं. हालेलुया. हालेलुया. 5 दिवस झाला ताईंचा हात दुखत होते. ताई नर्स आहे ना. हालेलुया. कृष्ण ताईंना बरं केलेलं आहे. हालेलुया. अजून कोणाकोणाचा हे दुखणं बरं झालेलं आहे? हात वर करा नाही तू बरं. हालेलुया. टाळ्या वाजवत आपण हालेलुया. जिथं माझा हात ठेवलेला आहे, तिथे माझा हात ठेवलेला आहे, बरोबर त्या ठिकाणी खूप दुखणं त्रासातून जाणारे अनेक लोक होते. येशूने त्यांना आता स्पर्श केलेला आहे. बरं झालं तर उभं राहून साक्षी. बरं झालं तर उभं राहून साक्षी. बरं झालं तर त्रास असं करायचं. हालेलुया. दोघे चौघे. हालेलुया. 5-6. हालेलुया. हालेलुया. हात वर करून घेऊन सांगितलंय उभं राहून सांगते. हालेलुया. 7 लोक आपण टाळ्या वाजवून हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी जबरदस्त विसरकोपणाचा एक त्रास होता. काही विसरताय, सगळ्या गोष्टी विसरताय, असे भयानक विसरकोपणाचा त्रास असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे, बरं केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्तामध्ये पवित्र साखरंडाची प्रार्थना चालू असताना येशूने संदेश दिला की कोणाला तरी पूर्ण छाती इन्फेक्शन मध्ये वाढलेला आहे, अशा पूर्ण छातीमध्ये इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांना हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी मागे लागून शैतान तुम्हाला सांगत आहे काही काम होणार नाही, तुझा उत्तर देणार आहे, तू जगून पण काही फायदा नाही. हालेलुया. तू जे काय करायला जातो पुढचं जाणार. हालेलुया. असे निराशेचा शब्द शैतान कोणाचा तरी मागे लागून बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये निराशा म्हणजे गोष्ट आहे, ते कोणाचा भाग आहे? जो देवावर विश्वास ठेवत नाही तो निराशेच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. बर्नार्ड रसल म्हणून एक फिलॉसॉफर आहे. हालेलुया. भयंकर मोठा निराशेचा शब्द बोललेल्या त्यांनी बोलता बोलता असं सांगितलं की खात्रीच्या गोष्ट एकच आहे की
निराशामध्ये आहे. हालेलुया. कॅथोलिक लोकांना, ख्रिस्ती लोकांना माहिती आहे विश्वास, आशा आणि प्रीती. हालेलुया. 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 प्रभू येशूने या जगातील सर्वांना दिलेल्या मोठा एक आशीर्वाद आहे आशेचा दान. Praise the Lord. Hallelujah. पोप फ्रान्सिस मरण पावलेतरी त्यांनी एक दार पुढे ठेवून मांडला होता. कोणता दार पुढे ठेवले? आशेचा दार. Praise the Lord. Hallelujah. कॅथोलिक लोक निराश न होणारे लोक आहेत. Praise the Lord. कारण येशूच्या जन्मापासून आजपर्यंत ख्रिस्ती जीवन दुःख सहनाचा, मार खाण्याचा आणि अनेक प्रकारच्या त्रासाचा मात्र होते. हालेलुया. येशू ज्याने क्रूस तेव्हा पाहिले अजून आपल्या सोबत पाहत आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा कधी तुम्ही क्रूसावर मारत आहे म्हणून तुम्हाला वाटत आहे येशू निरंतर आपल्याला सांगत राहणार 3 दिवस आहे, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान येणार. हालेलुया. कॅथोलिक ख्रिस्ती जीवन पुनरुत्थानावर विश्वास ठेवणारा जीवन आहे. हे तिसऱ्या दिवशी येणार. हालेलुया. हालेलुया. आज देवाने दिलेले क्रूस आनंदाने घ्या, त्याचा प्रतिफळ येशू तुम्हाला देणार. हालेलुया. स्नायूच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेक लोकांना, लिक्विडच्या संबंधातील इन्फेक्शन त्रास गंभीर असलेल्या लोकांना, हालेलुया, एक कान आणि अंतर डोकं दुखत आहे अशा अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. Praise the Lord. घशाचा इन्फेक्शन असलेले अनेक लोक, खोकला आणि घशाच्या संबंधातील भयंकर त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. दाताचा त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श मिळत आहे. हालेलुया. आणि भरपूर गोष्टी येशूने साक्ष म्हणून दिलेल्या आहे. हालेलुया. तळपायाला पायाचा या सर्व भागामध्ये दुखण्यावर अनेकांचे येशूने बरे केलेले आहे. आपण देवाच्या मनापासून आभार मानूया. उद्याच्या प्रार्थनेसाठी आपण तयारी करतो. आपल्याला वेळ कमी पडत आहे. मला वाटते सगळ्या शिक्षणात थोडं वाटत होते तुझ्याशी तू काय काय बोलावं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. तुम्ही घरी गेल्यावर एक वचन उघडून वाचायचं. स्तोत्र 62 वचन 11. तिथे असे लिहिलेलं आहे की देवाने एक गोष्ट बोलले आणि मी 2 गोष्ट ऐकल्या. हालेलुया. येशूने एक गोष्ट बोललं तर आपण 2 गोष्ट कसे ऐकतो? पहिल्यांदा बोलताना कानातून ऐकतो. हालेलुया. दुसऱ्यांदा बोलताना हृदयातून ऐकत आहे. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्यांदा हृदयातून ऐकत आहे. हालेलुया. बायबलमध्ये अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. विशेष प्रकारे प्रेषणाच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे की लिडियाचा हृदय देवाने उघडले. कानामध्ये ऐकले होते, हृदय उघडले. हृदयामध्ये तिला वाचता ऐकायला मिळालं. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही घराकडे जाताना पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये बोलत राहणार. ते ऐकत जा. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना तुमच्या हेतूला, तुमच्या घरदार आणि तुमच्या संबंधातील सगळ्या गोष्टींना आशीर्वाद देवो. हालेलुया.